जो जास्त विचार करतो. गौतम बुद्धांची कथा. एका गावात एक तरुण मुलगा राहत होता, जो नेहमी खूप विचार करायचा. तो प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करायचा की त्याला कोणताही निर्णय घेणे अवघड व्हायचे. त्याच्या आयुष्यात आनंद आणि शांतता यांची फार कमी जागा उरली होती. एके दिवशी तो तरुण गौतम बुद्धांच्या प्रवचनासाठी गेला. बुद्ध त्यावेळी आपल्या अनुयायांसोबत एका झाडाखाली बसून जीवनातील साधेपणा आणि शांती याविषयी शिकवत होते. त्या तरुणाने बुद्धांना विचारले, भगवान, माझ्या मनात खूप विचार चालतात. मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कृपया मला मार्ग दाखवा. गौतम बुद्ध हसले आणि म्हणाले, ठीक आहे, मला सांग, जर कुणी तुला एक तीर मारला तर तू काय करशील? तरुण म्हणाला, मी त्याला माझ्या शरीरातून काढण्याचा प्रयत्न करीन. बुद्धांनी विचारले, जर दुसरा तीर तुझ्या अंगावर आला तर? तरुण गोंधळून म्हणाला, मी तोही काढण्याचा प्रयत्न करीन. बुद्ध हसून म्हणाले, पण तू पहिल्या तीरावरच विचार करत बसशील की दुसऱ्याला काढायला सुरुवात करशील? तरुणाने उत्तर दिले, नक्कीच, मी आधी तीर काढण्यावर लक्ष केंद्रित करेन. विचारात वेळ घालवणे उपयोगाचे नाही. बुद्ध म्हणाले, तुझ्या विचारांचा त्रास हा पहिल्या तीरासारखा आहे. तोच तुला वेदना देतो. पण त्यावर जास्त विचार करणं म्हणजे स्वतःच्या हातांनी दुसरा तीर अंगावर घालणं. विचार हा समस्या सोडवण्याचा मार्ग आहे, पण जर ते नियंत्रणाच्या बाहेर गेले तर ते दुःखाचे कारण बनतात. प्रत्येक समस्येचा अंत हा कृतीत आहे, केवळ विचारात नव्हे. बुद्धांनी त्या तरुणाला एक प्रयोग सांगितला. त्यांनी म्हटले, दररोज 1 तास शांत बसून फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तुझ्या मनात विचार येतील त्यांना येऊ दे, पण त्यांच्याशी गुंतून राहू नकोस. फक्त त्यांना पाहत राहा. असे केल्याने तुला समजेल की विचार तात्पुरते असतात. त्या तरुणाने बुद्धांचे मार्गदर्शन स्वीकारले. काही दिवसानंतर त्याने पाहिले की त्याचे विचार कमी होत चालले आहे. त्याला समजले की सर्व समस्या हा जास्त विचार करण्याचा परिणाम आहे. आता तो प्रत्येक समस्येकडे शांतपणे पाहू लागला आणि योग्य निर्णय घेऊ लागला. गौतम बुद्धांची ही कथा आपल्याला शिकवते की जास्त विचार करणे केवळ त्रासदायक असते. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कृती आणि सुस्पष्टता आवश्यक आहे. विचारांसोबत गुंतून न राहता त्यांना शांतपणे सामोरे जाणे म्हणजे खऱ्या शांतीचा मार्ग होय. तर मित्रांनो, अशा नवनवीन प्रेरणादायक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.